नमस्कार. आज आपण करणार आहे उडीद डाळीची भजी. तर त्यासाठी उडीद डाळ भिजत ठेवली होती. 1 वाटी घेतली आहे. आता आपण ही वाटून घ्यायचं आहे. थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त सैलसर पीठ नाही करायचं. आणि आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊया. आता आपली उडदाची डाळ अशी वाटून झाली आहे मिक्सरला. आपण पूर्ण एकदम अशी बारीक नाही केली, कणी पण ठेवली म्हणजे चांगली अशी कडक कुरकुरीत लागतं त्यासाठी. आता आपण ह्याला फेटून घ्यायचं आहे. फेटून म्हणजे असं चांगलं फेटलं ना की भजी पण ते चांगले असे फुलतात, क्रिस्पी होतात, कुरकुरीत होतात. म्हणून त्यासाठी आपण एकदम बारीक असं नाही वाटलं. त्यात आपण कणकणी ठेवूया. ह्याला चांगलं फेटून घेतलं आहे. त्यात आता आपण कांदा घेऊया. कांदा घेतला एक. त्यात आपण कोथिंबीरीच्या डेटा होत्या, त्या कोथिंबीरच्या डेटा घेऊया. वास छान येतो, सुगंध पण छान येतो. तिखट घ्यायचं आहे. तिखट नको असं तर आपण मिरची पण घेऊ शकतो, एकदम सफेद दिसायला. आणि थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकायचे चवीनुसार. आता आपण ह्याला चांगलं फेटून घ्यायचं. फक्त वाटताना ना 2-3 चमचेच पाणी टाकले, नाहीतर आपण जास्त पाणी टाकलं ना की मग ते घट्ट असं सोडताना आपल्याला पातळ पीठ होईल त्यासाठी. आणि खायला आपण सांबार किंवा चटणीसोबत पण खाऊ शकतो. आता आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया. कढईमध्ये आपण तेल ठेवलं होतं तापत, आणि आता आपलं हे पीठ मिश्रण आहे ते पण सर्व असं चांगलं एकजीव झालं. आता आपण तळून घ्यायचं आहे त्यांना. आता आपलं तेल पण तापलं आहे. आता आपण त्यात सोडायचे भाजी. चिकट लागलं ना थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि सोडायचा. तर रोज नाश्त्याला काय करणार, मेंदू वडे, दही वडे खाऊन कंटाळा आला तर अशी आपण भजी करायची, थोडंसं वेगळं. बघा आता कसे टम्मा फुगले आहेत. मग अशी आपण भजी सोडताना गॅस मोठा होता, आता मध्यम केला आहे. तयार झालेत आपले उडीद डाळीचे भजी. बघा किती छान झाले, कुरकुरीत आणि क्रिस्पी पण आहेत. वरतून मिरची चटणी घेऊ शकतो, सॉस सांबारसोबत खाऊ शकतो, मेंदू वड्यासारखं खूप छान लागतात. आपण खोलून बघूया एक. चवीला पण खूप छान लागतात, खाताना क्रिस्पी लागतात. तुम्हाला सुद्धा आवडेल, तुम्ही पण करून बघा. आणि पावसाळ्यामध्ये असे गरम गरम भजी खायला पण खूप छान लागतात, संध्याकाळी सकाळी नाश्त्याला. तुम्ही पण करा, तुम्हाला सुद्धा आवडेल. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.